नमस्कार. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27 मध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत इम्रान पठाण. अपक्ष उमेदवार आहेत. त्यांची निवडणूक निशाणी आहे पाण्याची टाकी. अपक्ष म्हणून ते या प्रभागामध्ये लोकप्रिय आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या डोक्यामध्ये जनतेच्या विकासाचा काय प्लॅन आहे, काय व्हिजन आहे, त्यांना लोकांनी मतदान करताना कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवावा, विचार करावा आणि आपलं मतदान करावं, ही सगळी महत्वाची प्रश्न मी घेऊन आलोय. आपल्यासोबत आहेत इम्रान पठाण. भाई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. काय सांगाल, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिली 5 कामं तुम्ही काय कराल? इथं माझ्या प्रभागामध्ये जे सगळ्यात अगोदर 5 जे कामं मी करेल, इथं आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. पाण्याचा प्रश्न असा आहे का, अर्ध्या प्रभागामध्ये नळाने पाणी भेटतं, ते पण 8 दिवसाआड, आणि अर्ध्या प्रभागामध्ये जे टँकरनं पाणी येतं. तर सगळ्यात अगोदर मी निवडून आल्याबरोबर पाण्याची सगळ्यात लवकर पूर्ण प्रभागामध्ये पाईपलाईन व्हावी आणि दररोज पाणी कसं मिळेल त्याचा मी प्रयत्न करणार. 100% मी सभागृहात जाऊन तेच प्रश्न सगळ्यात पहिले मी उपस्थित करणार. प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम करेल, कारण की इथं आम्ही गेल्या 25 वर्षापासून मी ज्या भागात राहतो, भारतनगर हा भाग स्लम एरिया आहे, गोरगरीब आहे. इथं सगळे लोक हातावरचे आहे आणि इथं जे कोणतेही आतापर्यंत जे पण नगरसेवक इथून निवडून गेला ते सगळे उमेदवार बाहेरचे होते. ते येता निवडणुकीच्या वेळेस निवडणूक लढता आणि 5 वर्ष गायब होऊन जाता. कुठलाही विकास आमच्या प्रभागात झालेला नाही. म्हणजे जे काही नगरसेवक इथून निवडून गेलेत त्यांनी जाणीवपूर्वक हा भाग दुर्लक्षित ठेवला, इथे विकास केलेला नाही. केलंच नाही, प्रयत्नच नाही केले. फक्त यायचं बाहेरून, रेडीमेड निवडून यायचं आणि चालल्या जायचं. कुठलाही विकास केलेला नाही. तर रस्त्याची अडचण आहे, तर ड्रेनेज लाईनची अडचण आहे, स्ट्रीट लाईटची अडचण आहे, मनपा शाळा बंद पडलेल्या आहे, जे चालू आहे तिथे शिक्षक नाही, आरोग्याची काही सुविधा नाही. इथून आम्हाला डिलिव्हरीचं पेशंट घाटीला न्यायचं म्हटलं, ट्रॉफिकमुळे वेळ लागतो अर्धा ते पाऊण तास. काहीच सुविधा नाही आम्हाला इथं. ना हॉस्पिटल आहे, ना मुलांना शाळा आहे, ना काहीच नाही. हॉस्पिटल नाही, रस्ते नाहीत, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, आरोग्याचाही प्रश्न तुम्ही उचललेला आहे. दवाखाने आहेत पण डॉक्टर नाहीत. महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये औषध सुद्धा नाही आहेत. कसं बघताय तुम्ही? हा एक गंभीर प्रश्न आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला जर संधी मिळेल तर तुम्ही याच्यावर काय कराल? मला संधी मिळाली तर मी सगळ्यात अगोदर जे मोल्ला क्लिनिक म्हणून जे त्याची एक मागणी करेन. त्याच्यानंतर आमच्या वार्डाला ॲम्ब्युलन्सची एक मागणी करेन. ही सगळी मागणी मी करणार आहे आणि माझे 100% प्रयत्न हेच राहणार आहे की प्रभागासाठी मी विकासचे काम करणार. आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे गुन्हेगारी वाढतीये. नशेचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर चेन स्नॅचिंग होत आहेत, अत्याचार होत आहेत, महिला सुरक्षित नाही, अशा पण तक्रारी इथून आलेल्या आहेत. हे बंद करण्यासाठी किंवा पोलिसांचा धाक राहण्यासाठी नेमकं काय करावं, तुम्हाला काय वाटतं? इथं जे आता सध्या स्लम एरिया असल्यामुळे इथं अनलिगल जे दारूचे अड्डे चालतात, ते सगळ्यात अगोदर आम्ही त्याला बंद पाडायची मागणी आयुक्ताला, पोलीस कमिशनरला करू आणि एक पोलीस चौकी आमच्या वार्डासाठी, प्रभागासाठी ठिकठिकाणी आम्ही मागणी करू. अजून एक महत्वाचा प्रश्न असा की बेरोजगारी वाढतीये. शहर सोडून तरुण दुसऱ्या शहरात, दुसऱ्या जिल्ह्याच्या दिशेने जात आहेत. इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? तर इथं रोजगार जे मिळावा म्हणून जे शासकीय जितके पण स्कीम असन ते आम्ही या वार्डामध्ये, प्रभागामध्ये ते आणू. त्याच्यामुळे जे इथले जे लोक आहे, युवक आहे, त्यांना एक रोजगार मिळेल अशी आम्ही व्यवस्था करू. आणि परत जे कंपनीचे कॅम्पेनिंग राहतात, इंटरव्ह्यू राहतात, ते आम्ही ऑर्गनाईज करू. मी याच्या अगोदर पण केलेले आहे. माझं काम प्रभागामध्ये जे मी युवकांसाठी भरपूर कामं केलेले आहे. रोजगारसाठी कंपनीच्या लोकांना बोलून इथं इंटरव्ह्यू द्यायला लावले. भरपूर लोक इथं आमचे लागलेले. एक महत्वाचा प्रश्न, तुमचं काम इथे आहे,
तुम्ही गेल्या 20-30 वर्षापासून इथे काम करतायत या भागामध्ये. कोणत्याही प्रस्थापित पक्षाकडे न जाता वेगळी चूल मांडणे, अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहताय. हा निर्णय तुम्ही कसा घेतला? मी गेल्या 20 वर्षापासून इथं जे समाजसेवा करतोय, इथं मला युवकांचा पाठबळ आहे. युवक माझ्या सोबत आहे. वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. आणि मी हा निर्णय जो घेतला, हे वार्डाच्या नागरिकांना विचारूनच घेतला. नागरिकांची मागणी होती तुम्ही उभं राहायला पाहिजे. युवकांची मागणी होती तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे. आपला स्थानिक उमेदवार आपल्याला पाहिजे. आतापर्यंत सगळे जे आपल्याकडे जे नगरसेवक निवडून गेले ते सगळे बाहेरचे. त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणते साहेब आज नाही, उद्या या, इकडे गेलेले, तिकडे गेलेले, बाहेर गेलेले. तर आपला स्थानिकचा जर असला तर आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ, त्याला सांगू आणि काम होईल. तर तुम्ही स्थानिक आहे म्हणून तुम्ही उभा राहा. हे मला म्हणजे यावेळेस स्थानिक नागरिकांनी स्थानिकच उमेदवाराला संधी मिळावी म्हणून तुम्हाला आग्रह केला आणि तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिले आहात. हो. प्रभाग क्रमांक 27 ची जनता सध्या तुम्हाला एमसीएनच्या माध्यमातून बघतीये. तुम्ही त्या जनतेला काय आवाहन कराल? मी एकच सांगन, येणाऱ्या 15 तारखेला पाण्याची टाकी माझी निशाणी आहे. जी मी निशाणी निवडलेली पाण्याची टाकी, तर आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न पाणीच आहे म्हणून मी ती निशाणी निवडलेली माझी. येणाऱ्या 15 तारखेला पाण्याच्या टाकीचं 12 नंबरचं बटन दाबून मला विजयी करा, आशीर्वाद द्या. मी 100% विकासचं काम करेल. एवढंच बोलतो. धन्यवाद. आपल्यासोबत होते इम्रान पठाण. प्रभाग क्रमांक 27 मधून ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी आहे. एमसीएन टीव्ही न्यूज छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना विनंती करते, एक आव्हान करते, मतदान कोणालाही करा, पण मतदान करा, लोकशाही मजबूत करा. तुर्तास थांबतो. मी अनवर आलम नूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.